पनवेल महानगरपालिकेच्या चारही प्रभाग समित्यांवर भाजपनं आपलं वर्चस्व कायम राखलं आहे. चारही प्रभाग समित्यांच्या सभापतींची विशेष सभा नुकतीच पार पडली. या निवडीत प्रभाग समिती अ च्या सभापतीपदी रवींद्र भगत, ब च्या सभापतीपदी मधु पाटील, क च्या सभापतीपदी रवी जोशी तर ड च्या सभापतीपदी अजय बहिरा यांची निवड झाली. चारही समित्यांच्या सभापतीपदावर भाजपचे उमेदवार निवडून आल्याने पनवेल महानगरपालिकेतील भाजपचं राजकीय वर्चस्व आणखी स्पष्ट झालं आहे. या निवडीनंतर नवनिर्वाचित सभापतींकडून आपल्या प्रभागातील नागरी प्रश्न, विकास कामे आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. पनवेल महानगरपालिकेच्या चारही प्रभाग समित्यांवर भाजपचा झेंडा. आता विकास कामांना किती गती मिळते याकडे पनवेलकरांचं लक्ष लागलं आहे. खरं तर मी माझ्या प्रभागातील सर्व नागरिकांचे मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर जे माझे सहकारी सदस्य आहेत या प्रभाग समितीचे त्यांचा आभार मानेल. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सर्वच नेते मंडळी आणि त्यांचे आभार मानेल. खरं तर सांगायचं झालं, आज या रायगडचे लोकनेते भाजप विद्यार्थी माननीय माजी खासदार ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आदरणीय ठाकूर यांनी जो विश्वास दाखवला माझ्यावर, आदरणीय जयंत म्हात्रे साहेब असतील, उत्तमदादा म्हात्रे असतील, आदरणीय जे आमचे सभागृह नेते माजी परिषद ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज जो माझा विश्वास टाकलेला आहे आणि त्याच विश्वासाच्या आधाराने मला आज सभागृहाचं सभापतीपद दिलेलं आहे. खरं तर आभार मानत असताना आदरणीय त्यांचं पण आभार मानत त्यांनी आणि जयंत म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून आज पक्ष त्यांच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थानं आज मला सभापतीपद मिळालं. नाही तर मी मागे जशा पद्धतीने आघाडी तेवढं कोणताही काही हे नाही, झेंडा नाही. आज खऱ्या अर्थानं सांगायचं तर भारतीय जनता पार्टीचा झेंडा खऱ्या अर्थानं रोजरला आणि आज माझा जो विश्वास टाकला त्या विश्वासानं प्रामाणिकपणे काम करण्याचं काम करतो. त्याचा प्रभागात आता आपण कुठल्या पद्धतीने काम करत पद्धती असणार? खरं तर प्रभागात काम करत असताना मी मागेही समितीमध्ये पूर्ण मागेही ज्या पद्धतीने काम केलं म्हणजे प्रभागात विकासाची कामं करण्याचा अनुभव माझा जुनाच आहे. मी आंदोलन उपस्थित केले. आज खऱ्या अर्थाने प्रभागातला जे आवश्यक आहे ते रस्ते, पाणी, विद्युत, नाले हे दुरुस्ती करण्याचा प्रामुख्याने असतो. जो महत्त्वाचा घटक आहे त्या लोकांना वाटतं बाबा आपल्या प्रभागात खऱ्या अर्थाने परिषद ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून कळंबलीत चांगल्या प्रकारचे रस्त्याची कामं झालेली आहेत. आज मागील टायमाला पाण्याचा पुराचा स्त्राव झाला, पण आज खरंच अर्थाने परिषद यांच्या माध्यमातून पाण्याचा विचारही कुठला झाले नाही. त्याच्यामुळे कळंबलीत रस्ते, ड्रेनेज लाईन, गटर आणि विद्युत या प्रामुख्याने याचा मी विचार करून काम नक्कीच आदरणीय प्रशांतदा ठाकूर साहेब आणि परिषद ठाकूर तसेच उत्तमदादा म्हात्रे यांच्यामधून जे मला मार्गदर्शन मिळालं त्या मार्गदर्शनामधून मी मागीलच सरपंच बसवलेला आहे. त्याच्यामुळे जो अनुभव सरपंच काळाचा मला आहे त्याच जोरीला कळंबोली आणि माझ्या ज्या प्रभागातील समितीमध्ये जे येणारे विभाग आहेत त्यामध्ये 7 आहे, 8 आहे, 10 आहे आणि तसेच 1 आणि 2 ह्या सर्वच प्रभागातील प्रमुख ज्या मागण्या विषय आहेत त्याच्यामध्ये असलेले रस्ते, ड्रेनेज लाईन, गटर आणि त्याच्या ज्या कंप्लीट त्या प्रभागामध्ये नक्कीच मी नागरिकांना आवाहन करेन. आपण एक आमच्या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या माध्यमातून एक सभापती जो पद मला दिलेलं आहे आणि त्या पदाच्या जोरावर मी माझ्या सर्व प्रभागातील जे जनतेचे प्रामुख्याने जे विषय येतील ते मी सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन.